मराठी माणसाच्या जीवाशी खेळायचं. पहिलं जो बेंचो त्या हत्तीच्या पिल्लासाठी छोट्या हत्तीसाठी मोठा हत्ती घेऊन गेले. आता तुम्ही काय माणसाच्या जीवाशी खेळणार का? प्रेस करून गेले किती तुमच्या वस्तू काढू एक्सपायरीवाले आता म्हणजे तुमचा रिलायन्सवाले चाललंय का मराठी माणसाच्या जीवाशी खेळायचं. पहिलं जो बेंचो त्या हत्तीच्या पिल्लासाठी छोट्या हत्तीसाठी मोठा हत्ती घेऊन गेले. आता तुम्ही काय माणसाच्या जीवाशी खेळणार का? मग फक्त नाही बोलणार सॉरी बोलणार मराठी माणसं पुढे येणार पण या बाकीच्या जीवाचं कोण बघणार आहे? कोण बघणार आहे? उत्तर दे. आता तू आलास ना समोर उत्तर दे. प्रिकॉशन पण ती मुद्रा कशी आली यांना विचारलं हे मॉलचे मॅनेजर ते म्हणतात साहेब आमचं आम्ही ते हे करतोय त्यांची काळजी आहे ते घ्यायला पाहिजे. खाण्यापिण्याची काळजी कोण घेणार? मग या चुकीसाठी कोण जबाबदार? तुमच्या इथं बोलणी करायला वेगळी टीम एखादा जर डिसिजन घ्यायचा असेल तर मुंबईवरून टीम येणार. तुमची दुसरी टीम बसणार कुठं तुमच्या मेडमध्ये बदलापूरचं खोपोली तुमचं गोडाऊन खोपोली इकडं तो अर्धा माल तिकडं अर्धा माल बरोबर आहे चुकीचं आहे. म्हणजे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय मग फक्त इथं विकायचं आणि इकडची एखाद्याचे काय का एवढी माणसं शब्द वापरायला नीट वापरायला लागतात. नमस्कार जय महाराष्ट्र. तशी एक यशवंतनगर मला कंप्लेंट आलेली ट्रॅव्हल विथ आधी म्हणून नावाने. त्या मुलाने मला ते 7-11 जे स्मार्ट बाजार रिलायन्स स्मार्ट बाजारमध्ये होतं तिथल्या आतमध्ये जिथं आपण अन्नपदार्थ खातो त्या अन्नपदार्थामध्ये कोंदरं जाऊन आईस्क्रीम आणि इतर पदार्थ खात होते. त्याच्यानंतर त्यांनी ते स्टोअर क्लोज केलं. याच्या आधीची मग माझी एक व्हिडिओ रिलायन्सच्या आगेच की त्या ह्याच्यात 1.5 महिना एक्सपायरी झालेला डालडा हा त्यांनी तिथं विकत ठेवलेला 1.5 महिना. तर आता जे मॉलचे मॅनेजर आहेत त्यांना मी आज घेऊन आलो आणि लिगली त्यांच्यावर कारवाई करायला गेलेलो. तर त्यावेळेस ते बोलले दादा 7-11चा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही तिथं ऍक्शन घ्या. तर त्यांना बोललं साहेब तिथे एकट्याची ऍक्शन नाही ती ऍक्शन आहे तर पूर्ण बाजाराची. ते बोलले कशी? त्यांना घेऊन गेलो त्यांना दाखवलं रिलायन्सचे जे फ्रूट मार्केट म्हणजे भाजीचं जे ठेवलेलं कॅरेट आहे तिथं जाऊन त्यांना दाखवलं तर त्यांना फक्त 2 टोमॅटो उचलून दाखवले ते सडलेले होते. अशा वस्तू हे इथं सदैव ठेवत असतात त्यांचे हे चेक करत असतात आणि ज्यावेळेस त्यांच्यावर कारवाई करायची येतात त्यावेळेस ते काय करणार तर स्टोअर मॅनेजरला पुढे आणणार. तो एकटा स्टोअर मॅनेजर एवढं मोठं स्टोअर कसा काय चेक करणार? तर त्याच्यावरचे डिसिजन कोणावर ते टाकणार तर ते टाकतात खालच्या जे एम्प्लॉई आहेत जे म्हणजे गरीब घरातून आलेली माणसं आहेत त्यांच्यावर ते टाकणार. म्हणजे रिलायन्सवाल्याचा हा जो चक्र फिरतोय स्वतःचे खिस्से भरायचे आणि त्याच्या अगेन्स्ट गरिबांवर हे करायचा. म्हणजे आता कोल्हापूरची पण घटना बघितली असतात पैशाचा रुबाब आज सगळीकडे घालतात. हे त्यांचे हे स्मार्ट मार्ट आहेत म्हणजे स्मार्ट दाखवण्यासाठी पण आतमध्ये सगळा कचरा विकला जातो सगळ्या पद्धतीचं घाण पद्धतीचं सामान ठेवलं जातं. याच्यावर आता आपले अमोल भाऊ उमेश भाऊ आणि मी आम्ही तिघांनी मिळून कारवाई केली आणि स्मार्ट बाजार पूर्णतः आज बंद केलेला. जोपर्यंत ते लेखी स्वरूपात लिहून देत नाहीत की याच्या पुढे आमच्याकडून हे सुद्धा होणार नाही तोपर्यंत रिलायन्स स्मार्ट बाजार चालू होणार नाही. आणि त्यासाठी आम्हाला काही करायला लागलं तरी आम्ही करू आणि याच्या पुढची कारवाई करताना तुम्ही सोबत या. कारण की हे जे करतो आम्ही याच्यात आमचा फायदा नसतो. यात आम्ही हे आमच्या जनतेसाठी करतो आम्ही मराठी माणसासाठी करतोय. तर त्याच्यावर तुम्ही पण ऍक्शन द्या आणि डिसिजन घ्या. जय हिंद जय महाराष्ट्र.